नमस्कार, मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 7मध्ये अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांची मतं। मावशी नमस्ते। नमस्ते। नगर परिषदेची निवडणूक लागली। हां, नगर परिषदेची निवडणूक लागली, कोण बाजी मारेल होते? ठीक आहे, आपल्याला सांगता तशीच. नाही, मोहिते पाटील गट आहे, झालं तर तुमचा सातपुतेंचा गट आहे, परत दवलदार पाटील. का मोहिते पाटीलच का काय कशामुळे? काही रस्ता दिलाय, घरदार बांधायला जागा दिली, बर पण आम्हाला गटरच नाही ना. बर गटरी वाचूनच आमचं राहिलंय समज काय करायचं म्हणलं तर. बर हां, म्हणजे आता तुमची अपेक्षा आहे इच्छेनीच ती गटर बांधून द्यावा आम्हाला, दुसरं काय नाही. बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या। समजा सोय आहे, पाण्या बिण्याची समजायची सोय आहे, पण आम्हाला गटरच तेवढी नाही इथं. आता विरोधक येऊन म्हणते तिथं की आम्ही दुपटीने विकास करून दाखवू, त्यांना मत देणार का तुम्ही? नाही, आपल्या आहे त्यालाच द्यायचं आपण. बर मग आता लाडक्या बहिणीचे पैसे आपण ज्यांच्या जागेत राहतोय ना, आपण कुठं राहतोय, इथं राहतोय अकलूजात. बर मग नाही, लाडक्या बहिणीचे पैसे मिळत असतील की? हा, मिळतात ना, मग मिळतात की. आपण काय, आपण आपल्याच गावातल्या माणसाला द्यायचं आपण ना. बर हां, ठीक आहे, चला आपण पुढच्या नागरिकाचं मत जाणून घेऊया। या इलेक्शनमध्ये कोण निवडून येईल? किशोर पाटील दादा. बर किशोर पाटील दादा। हा, का हो, काय असं काय काय काम केलंय त्यांनी? त्यांनी काम आम्हाला पहिल्यापासून आम्हाला जागेवर हे तो बसवलेला आहे पहिल्यापासून, आणि आम्हाला त्यांनी जे मागेल ते दिलेलं आहे. नळ मागितला, नळ दिलेला आहे, काय म्हणलेलं दिलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांना पहिल्यापासून त्यांना आम्ही ही करतोय. बर तुम्ही सांगा मावशी, आता नगराध्यक्षपदासाठी महिला आहे, म्हणजे बाईच आहे नगराध्यक्ष होणारी, तिच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय नाही, आम्हाला दादा कळावे आहे किशोर पाटलाकडे. बर किशोर पाटील, मोहिते पाटील. बर आम्हाला त्यांनी जागा दिलेली आहे म्हटल्यावर, बर ही आता फुकट जागा दिली राहायला म्हटल्यावर बर आणखीन काय काय सुविधा दिल्या? काय आम्हाला सगळं दिलं. ही रोड दिले, खाली उतारे दारात बाहेर आले की रोड, परत बल, पाणी. सांगा। आम्हाला मोहिते पाटील बर आमचं चांगलं केलं, बर रस्ता केले, घरदार दिले, सगळं केले. मग विरोधातले लोक आता जे म्हणतात बाहेरनं आलेले, म्हणजे आता ते जे आहेत ते म्हणतात की आम्ही विकास करू म्हणून, आम्हाला द्या मत। आम्हाला काय ते आहे ते पहिलंच. तुम्हाला काय सांगायचं? आम्हाला ते सांगायचं किशोर पाटलालाच आम्ही देणार. आम्हाला जागेला बसवलं, जागा दिले, नळ दिले, लाईट दिलं, सगळं दिलं. आमचं काय केलं लय काम करून देतंय. हां, आम्हाला दाता पाहिजे, दुसरं काय नाही. पण मग चालू सरकारनं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे दिलेलंच आहेत की? आम्हाला नको आहे लाडक्या बहिणीचं पैसे, आम्हाला दादा पाहिजे. जागा आहे, जन्माचं जागा आहे, आम्हाला काय नको आहे. आम्हाला किशोर पाटील कुठं उभं राहतं तिथं आम्ही आहे. तर ह्या हा, ताई नमस्कार। नमस्ते. नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली, माहीतच असेल, काय वाटतं कुठला पक्ष बाजी मारेल? मोहिते पाटील. का हो, मोहिते पाटलांचंच नाव घेतलं जातं सगळीकडे? पहिल्यापासूनच आमच्या सासऱ्यांपासूनच त्यांच्याकडे आहेत, त्यांनी जागा आहे इथंच आम्हाला दिलेली आहे, रस्ते आहेत, रस्त्या दारातून गटारी आहेत, सगळी सोय आहे आम्हाला. विरोधक तर म्हणतात की आम्हाला जर संधी दिली तर आम्ही ह्यांच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू म्हणून. आता आम्हाला इथले खुद्द आहेत म्हणले, आम्हाला त्यांच्याकडे जाता येईल ना. मोहिते पाटलांकडेच आम्ही कुठल्या समस्या सॉल्व करू शकतो, बाकीच्यांच्याकडनं नाही. पण मग लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत का गव्हर्नमेंटकडनं? मला तर येत नाही, कारण मला संजय गांधीचे येतात. मावशी नमस्ते। आम्ही त्या तुताऱ्याला देणार आहे मत, पण काय सगळी सोय आहे आमची, गटरी आहे ती, अजून काय म्हणायचं. हां, पाणी आहे, सगळं सोय आहे आम्हाला, पण एवढंच की गटरी नाही ती. हां, बर मला सांगा, कसा उमेदवार असायला पाहिजे? आता महिला उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमची अपेक्षा काय नाही, तेवढंच आहे आमची, बाकी नाही काय. नाही, अजून काय सुधारणा झाली पाहिजे? हे आपली हीच घराचं, दुसरं काय आहे आम्हाला आता, बाकी नाही काय, सगळी सोय आहे आमची.
विरोधी पक्ष म्हणतोय की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही मोहिते पाटलांपेक्षा जास्त विकास करून दाखवू. मग त्यांना तुम्ही मत देणार आहे का? त्यांना देणार आम्ही पहिल्यापासून त्यांना देतोय आम्ही कुणाला? तरी हे होतं या आजींचं मत. आपण जाणून घेऊ पुढचे. का असं वाटतं भाजप बाजी मारेल? काम चांगलं आहे. राम सातपुतेचं दवाखान्याचा खर्च देतात त्यामुळं. पण मग 70 वर्षापासून मोहिते पाटलांनी विकास केला आहे असं विरोधी पक्ष म्हणजे तुमचं भाजपचा विरोधी पक्ष म्हणून मोहिते पाटील बोलत आहेत. आमचा तर विकास काय झाला नाही अजून. आमचा विकास केलाय ती रामभाऊनं केलाय. बाबा गाडीवर कमळ आहे. बरं मग सत्ता बसली तर काय अपेक्षा आहे? आता भाजपची जर सत्ता बसली अकलूज नगर परिषदेत तर काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? काय अपेक्षा सगळी कामं करतील ती असं म्हणजे काय वाटणार नाही. असं सगळी कामं करतील व्यवस्थित. रामभाऊ आहे त्यावर काय टेन्शन नाही. या ठिकाणी एक ताई आहेत आणखीन आपण त्यांचं मत जाणून घेऊ. काय वाटतंय तुम्हाला कोण बाजी मारेल? नगर परिषदेची निवडणूक आहे. कुठला पक्ष बाजी मारेल? काय मोहिते पाटील, दुसरं कोण आहे? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? आमची काय अपेक्षा बघा, घरदार चांगलं आणि पोरांना नोकरी, एवढंच माझी अपेक्षा आहे. दुसरं काही नाही बघ. पहिला मान महिलेला मिळतोय नगराध्यक्ष व्हायचा. काय अपेक्षा आहेत त्या महिलेकडून? तुमच्या नगराध्यक्ष होणाऱ्या महिलेकडून काय अपेक्षा आहे? काम धंदा, दुसरं गोष्ट काय, घर दार सगळे आमचे जिथल्या जिथं पाहिजे एवढंच. दुसरं काय अपेक्षा नाही. आणि मुलांना फक्त शाळा शिकल्यात, त्यांना फक्त नोकरी लागावं अकलूजमध्ये, एवढीच अपेक्षा आहे. आमची काही अपेक्षा नाही बघ. या ठिकाणी बरेच जण आपल्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्या पद्धतीनं त्यांचं मतही मांडत आहेत की ते मोहिते पाटलांच्या पाठीमागे आहेत. कॅमेरामन समीर तांबोळेसह मोहन मोरे, दैनिक महापर्व न्यूज, अकलूज.